नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी बनवत आहे ग्रेप स्वीट्स रेसिपी, म्हणजे द्राक्षाची अशी एक वेगळी रेसिपी. तर चला मी रेसिपीला सुरुवात करते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, इकडे मी द्राक्ष घेतलेले आहेत एक अर्धा किलो. मी त्याला चांगला एकदम स्वच्छ साफ करून घेते. साफ करून झाल्यानंतर मी त्याला पाण्यामध्ये धुवून घेते. पाण्यामध्ये धुवून झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये असं बारीक असं त्याची फाईन पेस्ट तयार करून घेते. आता द्राक्षाचा सीझन आलेला आहे म्हटलं की द्राक्षाची मिठाई तर खायला बनतेच ना. मग चला तर ह्या मिठाईला सुरुवात करते मी. याची एक फाईन अशी ही मिठाई जी मी बनवते ती जेली वगैरे काही नाही, जे फ्रीजमध्ये ठेवून कडक होणार आणि बाहेर काढलं की असं सॉफ्ट होणार असं काही नाही. ही मिठाई तुम्ही 1 महिना फ्रीजमध्ये ठेवून या बाहेर ठेवून पण खाऊ शकता. ही मिठाई खराब नाही होणार. आता मी चला द्राक्षाची अशी बारीक अशी पेस्ट केलेली आहे. आपल्याला चाळणी जास्त बारीक नको आहे. आता मी हे सगळं चांगलं मस्त असं ज्यूस काढून घेते. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. आता मार्केटमध्ये अंगूर द्राक्ष खूपच स्वस्त झालेले आहेत. मी जेव्हा द्राक्ष घ्यायला जाल तेव्हा द्राक्ष असे मोठे मोठेच घ्या, कारण ह्या मिठाईसाठी म्हणजे असे मोठे आणि गोड द्राक्षांनी ह्या मिठाईची टेस्ट खूपच छान लागते. आता इथे माझं हे म्हणजे याचं ज्यूस काढून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमच कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. मी इकडे अर्धा किलो द्राक्ष घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. आणि हे लॉंग टाईम राहणारी मिठाई आहे, खराब नाही होणार ना काहीच नाही. ह्याची टेस्ट थोडं कराची हलव्यासारखी पण लागणार. आता इथे मी कॉर्नफ्लॉवर मिक्स करून झालेलं आहे. आता मी हे दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. आता गॅसवरती मी एक पातेलं ठेवते आणि 1 ते 1.5 वाटी मी पाकीसाठी साखर टाकते. आणि साखर टाकून झाल्यावर जेवढं साखर डुबेल तेवढंच मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते. पाणी टाकून माझं झालेलं आहे. आणि या साखरेच्या पाकाला एक उकळी आल्यानंतर जे आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. बघा, पाकेला उकळी आलेली आहे. आता मी जे ग्रेप्स आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं ते मी ह्याच्यामध्ये टाकून देते. टाकून मी ह्याला चांगलं असं ढवळत राहते. मी ह्याला फक्त 3 चमचा तुपामध्ये बनवलेलं आहे ही मिठाई आपली. आता ह्याच्यामध्ये मी थोडासा ग्रीनवाला फूड कलर टाकते. फूड कलर टाकून मी चांगलं ढवळते. ही मिठाई आपली जास्तीत जास्त 45 मिनिटामध्ये बनून रेडी होते. ह्याला असंच ढवळत राहा मंद आचेवरती, नाही तर हे गॅस कढईला लागणार, म्हणजे चिटकणार आणि जळणार. म्हणून ह्याला शक्यतो नॉनस्टिक पॅनमध्येच बनवा तुम्ही. मी आता इथे 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. ही मिठाई माझी फक्त 3 चमचा तुपामध्ये रेडी होते. बघू शकता किती मस्त उकळी आलेली आहे, कलरही आलेला आहे. ह्याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रुट्स पण टाकून घेतलेले आहेत, पण माझ्याकडनं ते व्हिडिओ स्किप झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी इलायची पावडर टाकून घेते. इलायची पावडर टाकते आणि थोडंसं निंबूचा रस पण टाकलेला आहे मी. आणि थोडंसं मीठ पण टाकून घ्या त्याच्यामध्ये किंचित असं. हे हलवा तुम्ही सारखं ढवळत राहा. आणि ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी अशी जाडच हवी. आता हे अजून पातळ आहे. अजून ह्याला मी एक 15 ते 20 मिनटं चांगलं शिजवून घेते. आता ह्या स्टेजला मी गॅसचा फ्लेम फास्ट करते. मी अजून थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. तूप टाकून मी चांगलं याला ढवळून घेते. आपल्याला आठवण ठेवा, आपल्याला जेली नाही बनवायचं, आपल्याला हलवा बनवायचा आहे, ग्रेप्सची मिठाई बनवायची आहे. ह्या स्टेजला आल्यानंतर मी एका म्हणजे अशा भांड्याला मी बटर पेपर लावून थोडंसं तूपने असं हे करून घेते, तूप लावून घेते. तूप लावून झाल्यानंतर मी हे सगळं मिश्रण त्या भांड्यामध्ये टाकून एक सेट व्हायला ठेवते. एक अर्धा ते 1 तास हे लगेच सेट होतं. आणि ह्याची चव खायला पण खूपच मस्त लागते. आता मी इथे व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे. जर तुम्हाला टाकायचं असेल तर केवडा इसेन्स पण टाकू शकता, पण माझ्याकडे ते अवेलेबल नाही म्हणून मी इथे व्हॅनिला इसेन्स टाकले. ह्याच्याने याची टेस्ट अजूनच खूपच मस्त लागते. हे पण टाकून झालेलं आहे. आता चांगलं ढवळून घेते. मी हलवा फक्त 3 चमच तुपामध्ये बनवलेला आहे. तुम्ही पाहिजे असेल तर तेलही वापरू शकता, पण तुपाने याची टेस्ट अजूनच मस्त येते. आता इथे टोपाला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता हे हलवा मी सेट होण्यासाठी ठेवते 1 तास असं. बघू शकता इथे हलवा मस्त असा रेडी झालेला, एकदम सेट झालेला आहे. आता मी ह्याला तुम्हाला कट करून दाखवते. बघू शकता याचा कलर पण खूपच मस्त झालेला आहे आणि खायला पण खूपच छान लागतं. आणि हे तुम्ही 1 महिना असं ठेवू शकता, अशी ही मिठाई आहे.
बघू शकता किती मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी मिठाई आपली रेडी झालेली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद. थँक्यू.